शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख केदार दिघे आपल्याबरोबर आहेत। केदार दिघेजी, आज महाविकास आघाडीचा मेळावा आहे। ठाण्याहून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आलेले आहेत, तुम्ही सुद्धा दाखल झालेला आहात। पुन्हा ठाण्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकणार का? 100% फडकणार। आपण जर का बघितलं तर ह्या उद्धव साहेबांच्या विचाराने आणि महाविकास आघाडीची जी काय यशस्वी घोडदौड ही आपण लोकसभेत बघितलेली आहे, त्याच अनुषंगाने एक वेगळं चैतन्य, एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, नेत्यांमध्ये आहे आणि सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडीबरोबर आहे हे आपल्याला लोकसभेमध्ये दिसलेलं आहे। त्याच अनुषंगाने या विधानसभेमध्ये देखील त्याचे आपल्याला चांगले प्रतिसाद दिसून येतील। ठाण्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण तो बालेकिल्ला मांडला जातो। तिथे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार देखील जिंकवण्यात यशस्वी ते झालेले आहेत। तुमच्या उमेदवाराला कुठेतरी पिछेहाट संपूर्ण या सगळ्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे। तुम्ही जोरदार मुसंडी यंदा विधानसभेत मारणार? 100% मारणार। आपण जर का बघाल की गेले 2 दिवसा अगोदर खासदार जे माजी खासदार राजन विचारे साहेब आहेत, जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी दोबार मतदार यादीमध्ये कसे काय पद्धतीने फेरबदल झालेले आणि प्रत्येक मतदाराचे 2-2, 3-3 नावं कशा काय दिसून आले, त्याचं डुप्लिकेशन कसं होतं हे आपण बघितलेलं आहे। म्हणून अशा पद्धतीचा पराभव पत्करला जरी असेल तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच मुसंडी मारू आणि तो जो गड आहे तो दिघे साहेबांचा गड आहे आणि तो सदैव दिघे साहेबांचा आहे। परंतु उद्धव ठाकरे ज्यावेळेस ठाण्यामध्ये सभा घेण्याकरता गेलेले होते, त्यांच्या त्या ताफ्यावरती नारळ मारण्यात आले, शेण मारण्यात आलं, अंडी मारण्यात आली। अशा पद्धतीने त्यांना विरोध जो आहे तो मनसे पक्षाकडनं, कार्यकर्त्यांकडनं करण्यात आलेला। याला ठाकरे गट जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत की नाही? आपण जर का बघितलं तर एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांची ओळख आणि पारख आहे। उद्धव साहेबांनी वेळोवेळी हेच सांगितलंय की कोणत्याही कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य लोकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये आणि त्या दिवशी देखील ज्यावेळेला हा भ्याड हल्ला झाला, जो लपून छपून झाला, त्याच्यावरती साहेबांची देखील हीच प्रतिक्रिया होती की आपल्या गाड्यांवरती जरी जे काय हल्ला केला असेल त्यांच्या ताफ्यावरती, पण लोकांना कुठे त्रास होता कामा नये, कारण की तिथला एखादा नारळ लोकांना लागला असता तर ते खूप जास्ती पडलं असतं। म्हणून या माणसाला, ज्याला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आणि तो कोणत्याही पक्षात जातो, त्याची जी काळजी आहे, मला असं वाटतं असा दुसरा नेता होणार नाही। परंतु ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक पद्धतीने रौद्र रूप धारण करणारी शिवसेना मानली जायची, उद्धव ठाकरेंची शिवसेना ही मावळ झालेली आहे का? ती उत्तराला प्रत्युत्तर देऊ शकत नाही? प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि प्रत्येक गोष्टीला हाणामारी केल्या म्हणजेच झालं अशातलं नाही। ज्या वेळेला लोकांचा कौल आणि लोकांचा पाठिंबा उद्धव साहेबांबरोबर आहे, त्यावेळेला नको त्या गोष्टी बाहेर काढायच्या आणि उगीच तिकडे कुठेतरी तांत्रिक बिघाड आणायचा, अशा पद्धतीचं जे काय काम आणि कारस्थान या सध्याच्या राजकारणात चाललेलं आहे त्याला कुठेही फितूर होणार नाही। लोक खूप सामंजस्यपणाने काम करत आहेत, कार्यकर्ते सुज्ञ आहेत, लोक सुज्ञ आहेत। उद्धव साहेबांना जो पाठिंबा पाहिजे असेल तो मिळेल आणि येणाऱ्या पुढच्या विषयामध्ये विधानसभेमध्ये आमचं सरकार नक्कीच बसेल आणि त्यावेळेला लोकांना न्याय कसा द्यायचा, महाराष्ट्राचा उत्कर्ष कसा करायचा ह्याकडे जास्ती लक्ष आहे आणि प्रबलतेने त्याच अनुषंगाने आमची वाटचाल असेल। तुमचा करेक्ट कार्यक्रम तुम्ही तुमच्या विरोधी पक्षावरती तुम्ही करणार का, ज्या पद्धतीने हल्ले झाले? मला असं वाटतं की लोक ते करतील। लोकांना जे ठाणा हे सांस्कृतिक आहे, जिकडे संस्कार आहेत, जिकडे विचार आहेत, तिकडे लोक त्यांना जे उत्तर द्यायचे ते योग्य त्या पद्धतीने येतील याची मला खात्री आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातून पडणार का तुम्ही त्या पद्धतीचा जोर लावणार का? कारण की वारंवार एक माध्यमांमध्ये चर्चा होती की स्वतः आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढतील म्हणून। निवडणूक कोणी लढवायची, तिकडे कोण उमेदवार असणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतात, हे पक्षप्रमुख ठरवतात। ज्या वेळेला हे ठरेल त्यावेळेला नक्कीच त्या पद्धतीने ती लढत होईल। पण ह्या लढण्यासाठी जी तयारी लागते, ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचं संघटनात्मक कौशल्य लागतं, एकत्रित येणं लागतं, त्या पद्धतीची जी विधानसभेसाठी तयारी पाहिजे ती त्या पद्धतीची तयारी चालू आहे। तुम्ही देखील ठाण्यामधनं विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहात का? त्या पद्धतीची तुमची तयारी आहे का? मी कार्यकर्ता म्हणून जरी असलो, एक विषय, एक विचार आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच इच्छा आहे लढवण्याची, पण आमच्यासाठी मातोश्रीचा आणि सन्माननीय उद्धव साहेबांचा आदेश हा अंतिम असतो। त्यांचा जो आदेश येईल त्याचं पालन केलं जाईल। धन्यवाद। तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते केदार दिघे, जे षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो की सगळ्या या संपूर्ण मेळाव्याला उपस्थित होण्याकरता शेकडो आणि हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ते सध्या षण्मुखानंद सायन इथल्या सभागृहात येताना पाहायला मिळत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.